सलाम इंडिया, आप देख रहे हैं इंडियन क्राइम न्यूज। तिथे जसं आका आहे, आका सोडून कोण असायचं यांच्या पाठीमागे? आकाच बीड जिल्ह्यातलं कोणतंही प्रकरण घ्या, त्याच्या पाठीमागे आका. आता इथून 15-20 किलोमीटर अंतरावर 50 का 60 एकर जमीन दुसऱ्याच्या जमिनीतून मुरुम काढून आणायचा रसाळ आडनावाचे लोक आहेत. आणि आकांनी तिथं काहीतरी 50 एकर जमीन घेतली, पूर्ण बोगदाच बुजलाय. तर सवय मिळाली तर हे कॅमेराने ते घेऊन जाते. तर हे गोरगरीब म्हणते अरे आमची जमीन आहे, आमच्या जमिनीतून नेऊ नका. तरी सुद्धा बळजबरी गँग्स ऑफ वाशेपूर उभा करून तिथं फिलिंग झालंय. इथून 22 किलोमीटर आहे ना मांजरसुंबा, तर तिथं 22 किलोमीटर मध्ये कॅमेरे घेऊन जा. आकांची कोणाच्या नावावर किती एकर जमीन आहे तिथं बघा. सिमरी पारगाव तालुका माजलगाव का काय तिथं किती आहे तिथं जाऊन बघा. आणि शिरसाळाला माननीय पंडित अण्णांचं नाव दिलंय. कशाचं? MIDC नाही, मार्केट कमिटीने गाळे बांधले. 3 वर्ष झालं. तुम्ही परळीला जाता येत असताना, परळीचा तुमचं पर्यटन भरपूर असते, मी माहिती आहे मला. जाताना उजव्या बाजूला जे गाळे बांधकाम केले 3 वर्षापासून गाळे बांधकाम होऊन पूर्ण आहे. हा, तर तुम्हाला सांगतो उद्घाटन का व्हायना त्याचं? त्या गाळ्यांचं उद्घाटन का व्हायना? का? त्याचं कारण असं आहे की ते सगळे गाळे हे गायरान जमिनीवर बांधले गेलेले आहेत. आणि जी गायरान जमीन त्यांना दिलेली मार्केट कमिटीला ती कुठे आहे? बार्शी नाक्यावर. आणि यांनी हे जे गाळे बांधलेले हे कुठे? छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्याच्या इथं. अशा पद्धतीने ते बांधले. त्याचं धड उद्घाटन करता येत नाही. वाईट एकच वाटलंय त्याच्यात. तर उद्या कोणी तक्रार वगैरे केली तर ते डिमॉलिश सुद्धा होऊ शकते सगळंच. हो, आणि सगळ्याच्या सगळं भुईसपाट करायचं म्हणलं तरी होईल. आणि जे कोणी इथले निसार पट्टेदार इंडियन क्राइम न्यूज भ्रष्टाचार विरोधी